तर मित्रांनो, आज आपण असा एक व्यायाम प्रकार करणार आहोत ज्या व्यायाम प्रकारामुळे आपल्याला अनेक सारे हेल्थ बेनिफिट्स मिळणार आहेत आणि या व्यायाम प्रकाराचं नाव आहे सोलियस पुशअप्स। 3 प्रकारे मी हा व्यायाम प्रकार दाखवणार आहे। अनेक हेल्थ बेनिफिट्स असलेला हा व्यायाम प्रकार आहे। काफ मसल्स, आपल्या पोटऱ्यांमध्ये जे सोलियस मसल्स असतात त्यांना आपण ऍक्टिव्हेट करून खूप सारे हेल्थ बेनिफिट्स मिळवू शकतो आणि मुख्य हेल्थ बेनिफिट्स आहे आपली ब्लड शुगर लेवल, रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात येतं। सोलियस मसल्स सक्रिय केल्यानंतर रक्तामधील जे ग्लुकोजचे प्रमाण आहे ते कमी होतं, त्यामुळे ब्लड शुगर लेवल आपली नियंत्रणात येते। त्यामुळे डायबिटिक पेशंटसाठी हे पुशअप्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। दुसरं, चयापचयची कार्यपद्धती इम्प्रूव्ह होते। सोलियस मसल्स ऍक्टिव्हेट केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे आपलं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होऊन वजन नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला खूप जास्त मदत होते। बसूनही करता येणारा सहज सोपा असा हा व्यायाम आहे आणि या व्यायामामुळे तुम्ही कुठेही कधीही ऑफिसमध्ये बसून, सोफ्यावर बसून, चेअरवर, बाकावर बसून हे पुशअप्स करून आपले शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करू शकता, वजन नियंत्रणात आणू शकता। गुडघेदुखीवाल्यांसाठी सुद्धा अशा पद्धतीचे सोलियस पुशअप्स खूप जास्त इफेक्टिव्ह असतात। त्याचबरोबर ज्यांना व्हेरिकोज वेन्सचा त्रास आहे, टाचा दुखतात, अँकल्स पेन आहे, त्यांच्यासाठी सुद्धा अशा पद्धतीचे पुशअप्स खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपलं सेकंड हार्ट म्हणजे काफ मसल, पोटऱ्यांना सेकंड हार्ट असं म्हटलं जातं। हे पोटऱ्यांच्या मधले स्नायू ऍक्टिव्हेट केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदयावर ताण कमी होऊन हृदयाचं आरोग्य उत्तम राहतं। संशोधनानुसार टाइप 2 डायबिटीज पेशंटसाठी ह्या पद्धतीचे सोलियस पुशअप्स खूप जास्त प्रमाणात चांगले इफेक्ट देतात। त्याचबरोबर ज्यांचं खूप जास्त सिटिंग जॉब आहे, खूप जास्त स्टँडिंग जॉब आहे, खूप जास्त ऍथलीट लोकांसाठी आणि जे खूप जास्त ड्रायव्हिंग करतात त्यांना अशा पद्धतीचे सोलियस पुशअप केल्यानंतर थकवा कमी होतो आणि शरीरामध्ये छान प्रमाणात ऊर्जा निर्माण होते। तर वेळ वाया न घालवता लगेचच आपण एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत। फक्त एक विदाउट आर्मरेस्टची चेअर तुम्ही रेडी ठेवा। 3 प्रकारे याचा अभ्यास करणार आहोत। आता आपण आधी सगळ्यात पाहून घेऊयात की हा अभ्यास किती वेळा करायचा आणि कधी करायचा। तर तुम्हाला दिवसभरात कधीही वेळ मिळेल अशा पद्धतीचे सोलियस पुशअप्स तुम्ही करा। मुख्यत्वे जेवणानंतर 50-50 ते 4 किंवा 5 सेट करा। बसल्या बसल्या तुम्ही हे किती वेळाही करू शकता, पण जेवल्यानंतर सकाळ, संध्याकाळ, दुपार 3 वेळा तरी हे याचा अभ्यास करा। 5 ते 10 मिनिटं जर तुम्ही सोलियस पुशअप्स केले तर तुम्हाला वॉकिंग इतका बेनिफिट्स मिळणार आहे। चला तर मग लगेचच एक्सरसाइजला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण ह्या पद्धतीने उभं राहून सोलियस पुशअप्स करणार आहोत। तर दोन्ही हात असे कमरेवर ठेवायचे, पायामध्ये 1 फुटाचं अंतर ठेवायचंय आणि असा पंजावर यायचा आणि होल्ड करायचं। प्रत्येक क्रिया कमीत कमी 5 काउंट पर्यंत होल्ड करा आणि मग रिलीज करा। अशा पद्धतीने कमरेवर हात ठेवल्यावर शरीराचा बॅलन्स सुद्धा आपला नियंत्रणात राहतो। हिप मसल मधली ताकद वाढवण्यासाठी, मांड्यांमधली ताकद वाढवण्यासाठी, गुडघेदुखी, व्हेरिकोज वेन्स सर्वांसाठी ही क्रिया खूप जास्त इफेक्टिव्ह आहे। तर जसं मी म्हटलं होतं की 3 प्रकारे दाखवणार आहे, तर 2 सेट आपण चेअरचा यूज करून करणार आहोत। वृद्ध लोकांसाठी ज्यांचे गुडघेदुखी खूप जास्त वजन आहे त्यांनी जेव्हा अशा पद्धतीचा आधार घेऊन ते पुशअप्स करतील तेव्हा पडण्याची भीती पण राहणार नाही। तर या पद्धतीने काफ रेज करायचे, श्वास घेत टाचा वर आणि काही सेकंद थांबायचे आणि श्वास सोडत खाली। यामुळे तुमची ब्रीदिंगचा एक्सरसाइज सुद्धा होणार आहे। इनहेल अप, होल्ड, एक्सहेल डाऊन। आणि आजच्या आपल्या अभ्यासामधली सगळ्यात शेवटचं जे सोलियस पुशअप्स आहे ते ह्या पद्धतीने अप, होल्ड अँड रिलीज।
तर मित्रांनो, इथेच आजचा आपला अभ्यास समाप्त झालेला आहे. याची तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करा. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला रेग्युलर वॉच करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.